नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या टी ए मोटिवेशनवर। व्हिडिओ स्किप करू नका। हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तरच खरी मजा समजेल। पुढच्या व्यक्तीच्या मनातले विचार कसे ओळखावे संपूर्ण वास्तव सांगणार आहे। आपण रोज अनेक लोकांना भेटतो, कुटुंबातले लोक, मित्र, ऑफिसमधले सहकारी, अनोळखी माणसं। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच भाव असतो, पण मनात दुसरंच काहीतरी चाललेलं असतं। काही लोक बोलताना खोटं हसतात, काही लोक शांत राहून खूप काही विचार करतात, तर काही लोक बोलता बोलता स्वतःच उघडे पडतात। प्रश्न असा आहे की समोरची व्यक्ती नेमकं काय विचार करत आहे हे ओळखणं खरंच शक्य आहे का? उत्तर आहे, मन वाचणं शक्य नाही, पण मन समजणं नक्की शक्य आहे। हा विषय कोणालाही फसवण्यासाठी नाही, तर लोकांना खरं समजून घेण्यासाठी आहे। मन वाचणं आणि मन ओळखणं यातला फरक। सर्वात आधी एक गैरसमज काढून टाकूया। मन वाचणं म्हणजे जादू, मन ओळखणं म्हणजे निरीक्षण, अनुभव आणि समज। समोरचा माणूस काय विचार करत आहे हे शब्दात सांगत नाही, तो ते देहबोलीत, आवाजात, डोळ्यात आणि वागण्यात दाखवत असतो। एक देहबोली, शरीरातून बोलणारं मन। माणूस खोटं बोलू शकतो, पण शरीर खोटं बोलत नाही। हातांची हालचाल खूप काही सांगते। हात खिशात घालून बोलणं म्हणजे अस्वस्थता किंवा काहीतरी लपवणं। हात उघडे ठेवून बोलणं म्हणजे प्रामाणिकपणा। वारंवार हात चोळणं म्हणजे आतला तणाव। पायांची दिशा हा सर्वात दुर्लक्षित पण महत्त्वाचा संकेत आहे। पाय तुमच्याकडे असतील तर रस आहे, पाय बाहेरच्या दिशेने असतील तर निघायची इच्छा आहे, पाय सतत हलत असतील तर मन अस्वस्थ आहे। 2. डोळे, मनाचं आरसं। डोळे खूप काही सांगतात, पण आपण बहुतेक वेळा त्याकडे लक्ष देत नाही। डोळ्यात फार कमी वेळ पाहणं म्हणजे आत्मविश्वास किंवा लपवणूक। खूप जास्त रोखून पाहणं म्हणजे वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न। नैसर्गिक डोळ्यांचे संपर्क म्हणजे मानसिक संतुलन। डोळ्यांची हालचाल देखील संकेत देते। वर उजवीकडे पाहणं म्हणजे कल्पना, वर डावीकडे पाहणं म्हणजे आठवण। हे प्रत्येक वेळी अचूक नसतं, पण अनेक वेळा उपयोगी ठरतं। 3. आवाजाचा टोन शब्दापेक्षा जास्त महत्त्वाचा असतो। आपण काय बोलतो त्यापेक्षा कसं बोलतो हे जास्त महत्त्वाचं असतं। अचानक टोन बदलणं म्हणजे भीती किंवा खोटं। खूप हळू बोलणं म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव। खूप वेगात बोलणं म्हणजे तणाव किंवा काहीतरी लपवण्याची घाई। 4. शब्दांची निवड, नकळत उघड होणारी सत्यता। खोटं बोलणारे लोक काही वेळा ठराविक वाक्य वापरतात। खरं सांगतोय, विश्वास ठेव, मी आधी असं केलं नाही। खरं बोलणाऱ्याला स्वतःची खात्री देण्याची गरज नसते। 6. मायक्रो एक्सप्रेशन्स, क्षणभर दिसणारे खरे भाव। हे भाव एका सेकंदापेक्षा कमी वेळ दिसतात। राग, भीती, तिरस्कार, आनंद, दुःख हे भाव लपवता येत नाही। माणूस हसत असला तरी क्षणभर राग किंवा नाराजी दिसू शकते, तो क्षणच खरं मन सांगतो। 6. शांतता, सर्वात मोठं उत्तर। प्रश्न विचारल्यानंतर जर लगेच उत्तर मिळालं नाही म्हणजे थांबणं झालं किंवा विषय बदलला गेला, तर समजा मनात काहीतरी वेगळंच चालू आहे। शांतता म्हणजे रिकामेपणा नाही, शांतता म्हणजे प्रक्रिया। 7. अंतःप्रेरणा, तुमचं स्वतःचं मन। कधी अचानक असं वाटतं का हा माणूस काहीतरी लपवत आहे? पुरावा नसतो, पण भावना असते। यालाच इंट्युशन म्हणतात। ती अनुभवातून येते। दुर्लक्ष करू नका, पण अंधविश्वासही ठेवू नका। 8. ऐकण्याची कला, खरी शक्ती। बहुतेक लोक ऐकत नाहीत, उत्तर द्यायला तयार असतात। खरं ऐकणं म्हणजे मध्ये न बोलणं, भावना समजून घेणं आणि त्यामागचं कारण ओळखणं। जो ऐकतो तोच समजतो। 9. प्रश्न विचारण्याची पद्धत, थेट प्रश्न मन बंद करतात। तू खोटं बोलतोयस का? हा प्रश्न भीती उभी करते। तू असं का वाटतंय ते सांगशील? हा प्रश्न मन उघडतो। ओपन एंडेड प्रश्न, विचार नेहमी सत्याजवळ नेतात। 10. प्रत्येक वेळी बरोबर असालच असं नाही, हे सगळं असूनही 100% खात्री नसते। माणसं वेगळी असतात, परिस्थिती बदलते, त्यामुळे निरीक्षण, संयम आणि अनुभव आवश्यक आहे। आणि तुमच्या मनालाही भिडत असेल ना, तर एकदा तरी लाईक करा। निष्कर्ष, मन वाचण्याचा शॉर्टकट नाही, पण मन समजून घेण्याचा मार्ग आहे। तो मार्ग म्हणजे लक्ष देणं, ऐकणं, पाहणं आणि घाई न करणं। जो माणूस शांतपणे निरीक्षण करतो तो बोलणाऱ्यापेक्षा जास्त जाणतो। हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर थोडं थांबा, पुढचा भाग खूप महत्त्वाचा आहे।
11. एकदा विषय टाळणं, मनातली भीती. जेव्हा एखादी व्यक्ती वारंवार विषय टाळते तेव्हा ती व्यक्ती तो विषय विसरलेली नसते, तर ती घाबरलेली असते. प्रश्न बदलणं, हसून टाळणं किंवा नंतर बोलू असं म्हणणं हे सगळं मनातली अस्वस्थता दाखवतं. जर इथपर्यंत तुम्हाला हा मुद्दा रिलेट झाला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा. 12. जास्त स्पष्टीकरण देणं, खोटेपणाचा संकेत. खरं बोलणारा माणूस थोडक्यात बोलतो, खोटं बोलणारा माणूस जास्त तपशील देतो, कारण त्याला तुम्हाला पटवायचं असतं, सत्य सांगायचं नसतं. एखादी गोष्ट न विचारात खूप समजावून सांगितली जात असेल तर लक्ष द्या. असं कधी तुमच्यासोबत झालं असेल ना तर कमेंटमध्ये यस लिहा. 13. भावनांमध्ये अचानक बदल. एक क्षण शांत, पुढच्या क्षणी चिडचिड. हा बदल कारणांशिवाय होत नाही. मनात दडलेली गोष्ट स्पर्श झाली की भावना बाहेर येतात. माणूस शब्दांनी स्वतःला सावरतो पण भावना त्याला उघड करतात. 14. खोटं हसणं सगळ्यात धोकादायक संकेत. खरं हसू डोळ्यांपर्यंत पोचतं, खोटं हसू फक्त ओठांपर्यंत मर्यादित असतं. डोळे स्थिर, चेहरा तणावग्रस्त आणि हसू बनावटीचं असतं. हे मनातल्या विसंगतीचं लक्षण आहे. हा फरक आजपासून निरीक्षण करा. 15. तुमच्याशी वागताना अंतर ठेवणं, शारीरिक नाही मानसिक अंतर. लहान उत्तर, कमी संवाद, खोल विषय टाळणं हे सगळं मन बंद झाल्याचं चिन्ह आहे. अशा वेळी जबरदस्ती नको, निरीक्षण हवं. 16. तुमच्या यशावरची प्रतिक्रिया. खरं मन ओळखायचं असेल ना तर स्वतःच्या अडचणीत नाही यशात बघा. खरं प्रेम करणारा आनंदी होतो, आतून जाणणारा शांत राहतो. प्रतिक्रिया लहान असली तरी अर्थ खूप मोठा असतो. हा मुद्दा महत्त्वाचा वाटत असेल ना तर लाईक करायला विसरू नका. 17. पुन्हा पुन्हा तीच गोष्ट सांगणं. जेव्हा माणूस एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतो तेव्हा तो तुम्हाला नव्हे स्वतःलाच पटवतोय. ही सवय मनातल्या संघर्षाचं लक्षण आहे. 18. तुमच्याबद्दल जास्त प्रश्न विचारणं. कधी कधी समोरची व्यक्ती स्वतःबद्दल बोलत नाही पण तुमच्याबद्दल खूप प्रश्न विचारते. ते कुतूहल नसून नियंत्रणाची इच्छा असू शकते. माहिती म्हणजे शक्ती असते. 19. तुमची शांतता त्यांना अस्वस्थ का. जे लोक आतून अस्थिर असतात त्यांना समोरच्याची शांतता खुपते. तुम्ही शांतता असता तेव्हा ते जास्त बोलतात, चिडचिड करतात किंवा टोमणे मारतात. शांतता ही तुमची ताकद आहे. 20. शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. समोरची व्यक्ती तुम्हाला कसं वाटायला लावते ही तिच्या मनाचं खरं प्रतिबिंब असतं. तुम्हाला शांत वाटत असेल, मन स्वच्छ आहे, तुम्हाला सतत गोंधळ, अपराधीपणा किंवा भीती वाटत असेल, काहीतरी चुकीचं आहे. तुमच्या भावना खोट्या नसतात. निष्कर्ष. मन वाचण्याचा प्रयत्न करू नका, मन समजून घेण्याची सवय लावा. निरीक्षण, संयम आणि शांतता हीच खरी त्रिसूत्री आहे. जर हा पाठ उपयोगी वाटला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. मनावर परिणाम कसा ओळखायचा आणि स्वतःला कसं वाचायचं हे आपण नंतर बघूयात. धन्यवाद. हो, अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि नवीन अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जर थोडी वेगळी टोन हवी असेल तर मला नक्की सांगा. धन्यवाद.